आम्ही बहिणींपेक्षा म्हणजे आय थिंक आम्ही जर सख्या बहिणी असतो तर आम्ही अजून पहिल्या तेच ना. दिवशी आपण वर्कशॉपला Workshopला भेटलो होतो भेटलेलो. तेव्हा आणि shoot ही सुरू झालं मी जास्त नव्हतं. बोलत नव्हते, म्हणजे आताही मी नाही जास्त बोलत, पण ही खूप बडबडत होती पहिल्याच दिवशी. तुला कळतंय त्या दोघी एकमेकींची इतकी तारीफ करतायत आणि तुझ्याबद्दल काहीच बोलले नाही. मी शिकवलेलंच करतायत त्या. तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के ए मेरी जाने वफा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. एक मिनिट बिफोर आपला इंटरव्ह्यू जरा परफ्यूम ए मला पण मार ना. हा, हे असं आहे आमचं. हे आमचं चालू राहणार आहे. तुम्ही कंटिन्यू समजलं मी कुठे आली आहे. आणि आता माझ्यासोबत 2 बहिणी आहेत आणि मला आधीच कळालेलं हे नेहमी असंच घडत असतं. सो मोहिनी, काय आहे हे? म्हणजे नेहमी परफ्यूम मारताना तुझं असंच असतं? हो, ही ना खूप परफ्यूम यूज करते आणि मला खरंच लक्षात राहत नाही, सवय नाही. आणि ही मारताना मला लक्षात येतं, अरे हो मला पण मार ना मला, किंवा ही काही यूज ही काय करतेस, अरे मला पण नाही ना मला. मी असं खूप करत असते. यंगर सिबलिंग हे कोर आपलं आय थिंक हे मसल मेमरी झालं. हा. आणि ती नाही जरी तिचं लक्षच नाही हा हे असं झालं की जो परफ्यूम मी मारणार तो मी तिला आमचं सेमच परफ्यूम असतो रेग्युलर. मला असं वाटतं ऑनस्क्रीन तुम्ही बहिणी दाखवल्यात ना, तर ऑफस्क्रीनही तसाच बॉन्ड तुमचा झालाय. म्हणजे मैत्रीपेक्षा बहिणींचाच बॉन्ड तुमचा झालाय. हा, हो. माझा एक भाऊ आहे आणि हिला पण मला एक पण भाऊ भाऊ आहे. आहे. बहीण नाहीये तर कुणी म्हणजे नाही, बरं झालं नाही, कारण आम्ही बहिणींपेक्षा म्हणजे आय थिंक आम्ही जर सख्या बहिणी असतो तर आम्ही अजून आता माझा धमाल बर्थडे आहे. होता आणि मला स्नेहाने म्हणजे कार्तिकीने खूप गिफ्ट्स दिले. म्हणजे आणि मी पण Spoil हक्काने घेतलं की हा हे दे. झालं, हे पाहिजे हे पाहिजे. नाही, मी पण खूप खूप आधीच. दिली. आणि आणि हो, आधीपासून तिने तिच्या चपला असतील, हे मस्त आहे, ते मस्त आहे, आणि तिने मला तिच्या खूप गोष्टी आता माझ्याकडे आहेत. तर असं मी ढापल्यात आणि तिने दिल्यात, असं सगळं झालंय. मला सांग, पहिला दिवस कसा होता ह्या मैत्रीचा? असाच होता. इतकं बेसिकच होतं. म्हणजे काहीच असं वाटलं नाही की आम्ही आम्ही फर्स्ट डेला आम्ही हात पकडून फिरत होतो. नाही, आपण पहिल्या टेस्टला- दिवशी आपण वर्कशॉपला वर्कशॉपला भेटलो होतो भेटलेलो. तेव्हा आणि shoot ही सुरू झालं मी जास्त नव्हतं. बोलत नव्हते, म्हणजे आताही मी नाही जास्त बोलत, पण ही खूप बडबडत होती पहिल्याच दिवशी. आणि अरे काहीतरी गॉसिप करूया, हे करूया, आणि असं की नाही, 1 मिनिट असं झालं होतं थोडं, कारण मी सुरुवातीला जास्त नाही बोलत, पण नंतर आमचं आता खूप जमलंय आणि आम्ही खूप असं किती हातात बोलते? आता मी कमी बोलते कधी कधी. अनघा सांगते मला बऱ्यापैकी, आणि अनघाला कुठे खरं सांगते मी, अनघाची मी सेफ स्पेस आहे. मी खूप प्राऊड आहे. थँक्यू सो मच. तिला काहीही वाटलं, काही खटकलं, खूप आवडलं, खूप मज्जा आली, काहीतरी एक हळवा किस्सा झाला तिच्यासोबत आणि तिला ते बोलायचंय, तर ती वाट बघणार. माईक की म्यूट कर, mic मी mute सांगते तुला. असं होतं. शैलेश सरांनी इंटरव्ह्यू बघितला नाही, आम्ही असं माईक वगैरे असा सेटवरचा जो माईक असतो तो आता पटकन म्यूट करून आम्ही पटकन काय झालं असं करून आम्ही बोलतो. आणि खूप रिअल असते आमचं. आणि आम्हाला ना कधी कधी नजरेतूनच कळतं की काय आता आम्हाला कळलं आता हो. हिला काय बोलायचंय. आणि माझी पहिलीच सिरियल असल्यामुळे मला बऱ्याच टेक्निकल गोष्टीही माहीत नव्हत्या. तर आता बाकी सगळे थोडे मोठे आहेत माझ्यापेक्षा वयाने, मानाने, तर मला थोडं त्यांना विचारायला थोडं कचरत होतं. तर मी पहिल्यापासूनच स्नेहाला विचारते, ती माझ्याबरोबरची आहे, तर मग स्नेहा असं असतं का गं? मग मी काही मनात ठेवत नाही, मग मी तिला सगळं विचारलं पहिल्यापासूनच. मग आमचा तसा बॉन्ड झाला की मी तिला सगळं विचारते की असं असतं का इथे, अच्छा मग तसं असतं का, मग ती मला सगळं समजावून सांगते, हो गं असं असतं, मग असं करावं लागतं, असं वगैरे. मला सांग, एकीची सुट्टी आणि एकीचं शूट असल्यावर नाही, तो वाईट दिवस कसा असतो? नाही, वाईट वाटतं. आणि आय विल टेल यू व्हेरी ऑनेस्टली. सो अनघाला तुळजापूरला जायचं होतं आणि ती खूप नर्वस झाली होती, कारण तिला कळलं की आम्ही कुणीच नाही आहोत. कुणीच तर नव्हतं. तिला असं की कोणीतरी तर नाहीच. बरं, त्यात सगळ्यात बडबड करणारी मी आणि एंटरटेनमेंट तर मी तर नव्हतेच. मी म्हटलं की ठीक आहे. आणि सकाळी ती शूट करते आपलं, तर 2 वाजता तिला निघायचं होतं. सकाळपासून आम्ही शूट करतोय, तर नॉर्मलच होतं. जसं जसं थोडा टाइम पुढे गेला आणि ती जेव्हा गेली सेटवरून, तेव्हा मला एकदम एकटाच फील व्हायला लागलं, कारण बाकीचे सगळे होते पण त्यांना त्यांचा स्पेस हवा असतो. मी सगळ्यांना नाही डिस्टर्ब करू. हिला मी कधीही येऊन डिस्टर्ब करू शकते. आमची रूमच एक आहे आणि हळूहळू मला तिची जास्त आठवण यायला लागली. मग मी
थोडं घरी जाताना म्हणणार यार अनघा पोचली असेल का, मग एकदम काळजी वाटायला लागली आणि एकदम सख्या बहिणीची काळजी. आणि मग मला राहवलंच नाही. आणि तिला एक सिनियर त्यांनी सांगितलं होतं की लाईक यू थोडं कमी फोनवर बोल वगैरे असं. तर शी वॉज नॉट अलाउड टू ॲक्च्युली यूज फोन्स. आणि ती बिचारी आपली तिच्या आणि मला पण space मध्ये बोर होत होतं खूप गाडीत, कारण का जवळपास 10 तासाचा प्रवास होता. आणि मला हिचा फोन आला आणि मला सांगितलं आणि आणि मी मग- बडबडतो जवळपास 1 तास आम्ही फोनवर बोलत होतो. शेवटी त्यांनी सांगितलं की अनघा प्लीज आता फोन ठेव, तू खूप बडबडतेस, मला झोपायचंय असं त्यांनी सांगितलं. मग म्हटलं ठीक आहे सॉरी. मग ते फोन ठेवला आम्ही. आणि पण ऍटलिस्ट माझा म्हणजे वेळ गेला, चांगला गेला आणि आम्ही खूप गप्पा मारल्या तेव्हा पण. मग ते झालं त्याच्यानंतर म्हणजे आमचं बॉन्डिंग असं ते रोज काही ना काही सरप्राईजेस आम्हाला मिळत असतात. एक दिवस अनघा आणि मी मेकअप करतोय आणि अनघा अचानक मला बोलली की स्नेहा माझा बर्थडे येणार आहे 3 दिवसांनी. म्हटलं काय, अरे मला बरं झालं तू सांगितलं वगैरे, मग तुला काय हवंय. नाही तसं काही नको आहे मला. म्हटलं पण म्हणजे ठीक आहे. आणि मी तिला सांगितलंच नाही. सो मी ऑर्डर केले एक वस्तू. मला पण ते माझा पेशन्स लेवल संपत होता, कारण एक वस्तू एक ऑर्डर येत होती. मी शांत होते आणि एक दिवस मी आले आणि तिच्या बर्थडे दिवशी मी काहीच नाही, मी शांत आपलं हां हॅपी बर्थडे वगैरे. आणि तिला मी दिलं आणि तिचं रिॲक्शन एवढं प्राइसलेस होतं, एवढं कमाल रिॲक्शन. काय दिलं? मला एक असं क्यूट मेकअपसाठी पाऊच दिला. त्याच्यामध्ये लिप लायनर होतं, त्यात क्लच होता, आणखी आपलं ब्रश होता, जो बेस ब्रश आपण वापरतो हा, तो. तर सगळ्या ज्या गरजेच्या आता मला वस्तू आहेत त्या तिने मला सगळ्या दिल्या आणि ज्या मी तिच्याकडून घेत असते. हक्काने ती हे पण नाही बोलत, "अगं, तिने नाही, मला नको." दिल्या. नाही, माझ्या बाकीच्या मैत्रिणी नाही कायची काही गरज नाही वगैरे, ही काहीच नाही. हा तुला लिपस्टिक, हा मला चालेल. इतकं मला basic आहे. गिफ्ट घ्यायला खूप आवडतात आणि आणि हिला खूप द्यायला आवडतात असं मला कळलंय. हा. पण हिला मी खूप स्पॉईल केलंय. प्लस मी स्नॅकिंग म्हणजे मी जास्त डाएट आम्ही फॉलो करतो, त्यामुळे जास्त स्नॅकिंग करता येते, तर मी हेल्दी स्नॅक्स घेऊन येते. तर अनघाला मी हक्काने, अनघा माझ्या बॅगमधून, ती माझ्या बॅगमधून काढून ते घेणार आणि खाणार. ती अनघाला माहितीये की हे स्नेहाचं जे- छोट्या बहिणी तेच अशाच माझं आहे. असतात जे असं मला स्नेहाचं वाटतं. आहे ते माझं. म्हणजे मला असं वाटतं हे उलट झालंय का, छोटी बहीण मालिकेत वेगळी दाखवली आणि रिअल मध्ये वेगळी आहे का? हो ऍक्च्युली नाही हो, थोडंसं हा. कारण ही माझी खरंच काळजी घेते, जसं आय थिंक मोहिनी कार्तिकीची काळजी घेते. तर हा थोडं उलट आहे, आम्हाला पण दोघींना प्रेम chance आहे ते मिळतो. सारखं आहे. त्या दोघींमध्ये कार्तिकी मोहिनीमध्ये पण जसं प्रेम आहे तसं कार्तिकी आणि अनघामध्ये स्नेहा आणि अनघामध्ये प्रेम आहे. पण आम्ही आमचा रोल निभवतो की सिरियलमध्ये आम्ही ती मला काळजी दाखवते, माया दाखवते आणि तिला तो चान्स मिळतो. आणि इन रिअल लाईफ मला ते सगळं पूर्ण करायला मिळतं की मी तिला स्पॉईल करते. आणि यंगर सिस्टर असावी, तर माझी यंगर सिस्टर अशीच असती. हो, पण दोघींसाठी आरके हा वेगवेगळा आहे, तर आरके नेमकं कसं आहे? मोहिनीसाठी तर आरके माजोडा खडूस एक ऍक्टर आहे, सुपरस्टार आहे, सुपरस्टार असं. आणि हिच्यासाठी तर मी तर एकदम प्रेमातच आहे आरकेच्या. असं मला खूप मज्जा येते ते सीन्स करायला, कारण ॲक्च्युली मी एका खूप मोठ्या ॲक्टरची खूप अशी डाय हार्ड फॅन आहे आणि मला ते सगळं रिक्रिएट करता येतं. कुठेतरी मला ते इमॅजिन करून मला ते मज्जा येते दाखवा, कारण मी हे असं कॅरेक्टर कधी केलं नाही की मी फॅन आहे कोणाची तरी खूप मोठी. पण आता मी तेच बोलणार होते की तुला कळतंय त्या दोघी एकमेकींची इतकी तारीफ करतायत आणि तुझ्याबद्दल काहीच बोलले नाही. मी शिकवलेलंच करतायत त्या. पण त्या दोघे एकमेकींचं तुझ्याबद्दल काहीच नाही, मी बोलणारच नाही, होते. हा, मी तेच बोलणारच गौरी होते. ताई. हे बघ, डोळ्यात पाणी. कारण अगं त्या समवयस्क पण आहेत एकतर पहिली गोष्ट. आणि बऱ्यापैकी त्यांचे सीन्स आतापर्यंत खरं तर जास्त झालेत. झालेत, हो. आम्ही आमच्या व्यतिरिक्त म्हणजे फॅमिली व्यतिरिक्त जर कोणाचे जास्त सीन झालेत आउटडोअर, तर त्या दोघींचे झालेत. त्यामुळे नो डाऊट समवयस्क असल्यामुळे ते बॉन्डिंग असणारच आहे आणि ते असायलाही हवं. तर मग बहिणी आणि मग शत्रू जेव्हा होतील तेव्हा मजा येईल प्रेक्षकांना बघायला. पण पण ऑफ आमच्यात- स्क्रीन असंच राहणार आहे आमचं. हा. आम्हाला ऑफ स्क्रीन म्हणजे शत्रू होऊ शकतो. असं काही नाही, पण तिचा जो स्वभाव आहे तो अगदीच विरुद्ध आहे ना. बापावर गेली ना ती, प्रतापराव, मिनी प्रतापराव आहे ती आमच्याकडे घरातली. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो. आता हा विषय निघालाच आहे. आम्ही सो रडतो आणि ती रडवते. आता तशी चांगली आहे माझी spoiler. दीदू. आणि दीदू असं मी बोलते मालिकेत तिला, आणि मला असं खूप लोकांनी सांगितलं की दीदू हे शब्द खूप आवडलाय मला हिला पण. मेसेजेस येतात, दीदू असे मेसेजेस येतात. दीदू छान काम करते, म्हणजे ती जे बोलते ते सगळे मला आपसुक माझं नाव पडलंय. तर कार्तिकी म्हणून कोणी बोलत नाही हा मला. रूम तिघींचा आहे. या रूम मध्ये किती गॉसिप आणि किती कल्ला होता. 8-10 जणांचा रूम आहे.
तिघींचा नाहीये, कारण तिघींचे 3 म्हणजे हेअर मेकअप आणि मग असिस्टंट पण आम्हाला कुणाची ना कुणाची स्क्रिप्ट वाचायची असते, त्यामुळे ते असं करून एक 8-10 जण गुणागोविंदाने आम्ही ह्या रूममध्ये राहतो. नांदतो. पण ऍक्च्युली ही डिमांड नाही म्हणू शकत, हे आम्हीच म्हटलं की अरे घरात एक छान रूम आहे, एसी आहे मस्तपैकी, 2 बेड आहेत मोठे, तर हे आम्ही जरा सुचवलं होतं की इथल्या इथे बरं पडेल, कारण इथे ना हे लाईव्ह लोकेशन असल्यामुळे इथेच एखादी मेकअप रूम करणं शक्य नव्हतं. सो मंजिरीताईने असं डिसाईड केलं की समोर आपण मेकअप रूम्स करूया, घेऊया. तर आम्ही तर म्हणलं नको एवढ्या लांब परत त्या सीनच्या मध्ये जायचं, पुन्हा यायचं, वॉशरूमसाठी तिकडे जायचं. तिथे एक क्लीन वॉशरूम आहे इथे सगळ्या, आणि किचन पण आमचं म्हणजे जागा आहे, तयार आहे, की तिथे काही बनवायचं असेल किंवा फ्रीज चालू आहे, ते एवढ्या सोयी सुविधा सोडून कोण जाणार ना इथं बाहेर उन्हातानात. ते पण आमची April, रूम May मध्ये. खूप गोड आहे आणि मला खरंच इथे सीन जेव्हा लागतं तेव्हा मला खूप मज्जा येते. मज्जा येते करायला. आणि आता तुम्हाला आणि थोडासा पसारा दिसेल, कारण काही लुक टेस्ट चालू आहे, त्यामुळे खूप जास्तीची माणसं पण येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे खरं तर असं म्हणतात की थोडी काय स्पेस लागते वगैरे वगैरे, पण सगळी माणसाळलेली माणसं आहेत. आणि मी नेहमी म्हणते की जग माणसांनी भरलं, त्यामुळे माणसांपासून तुम्हाला जेव्हा स्पेस लागते ना, तर मला काहीतरी गुन्हाच वाटतो तो कधीतरी. तर ही पण झाली किंवा ही झाली, तर ह्यांना माणसं आवडतात, बोलायला आवडतं. अजूनपर्यंत असं झालं नाही की किती अरे कोलाहल आहे किंवा किती काय, तर सगळे समजून उमजून आपापलं काम करून खरंच गुण्या गोविंदाने हा शब्द तू आलीस तर बघशील सकाळची लग बग. पण मला सांग, या 2 बहिणींचा ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन दोन्ही बॉन्ड खूप छान दिसतं आम्हाला. या दोघींबद्दल एक हिडन टॅलेंट मी तुला विचारणार आहे, काय असणार आहे ते? हे बघ, हिचं टॅलेंट तर मी पण एक्सप्लोर करते की डान्स पण सुंदर करते. गाणं त्या दिवशी माझ्यासोबत तिने गायलं. ती आता सीनमध्ये मेथीची भाजी बिजी पण इथे बनवायची असेल तर ती बनवते, त्यामुळे मी तर टॅलेंट एक्सप्लोर करतेच आहे. हिच्या बाबतीतलं एक की ऍक्टिंग इतकी सुंदर करते, जितकी सुंदर दिसते तितकं तिचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, इतकं नॉलेज, नॉट बॅकग्राऊंडचं मला माहित नाही बाबा. म्हणजे मला माहित नाही, नाही म्हणजे भाई वो कुछ पता नाही मेरे को. फायनान्शियल अनालिस्ट. म्हणजे ते त्या क्षेत्रातलं नॉलेज असं मला म्हणायचं. ते कमाल, ते हिडन टॅलेंट आहे असं मला वाटतं की ते आमच्या सगळ्यांचे प्रोफाईल मॅनेज करू शकते पुढे जाऊन, की म्हणजे आता काही इथे- इन्व्हेस्टमेंट करायची तर. इथे आता आपण याचा गोड शेवट करायलाच पाहिजे. 2 एकत्र मिळून गाणार आणि इथे एक डान्सर ते एक्सप्रेशन देणार आहे. सो आता हे इथे झालंच पाहिजे. अरे डगाला लागली अजून काय नाही, गाणं? नाही, चांगलं एक माधुरीचं गाणं आम्ही म्हणणार आहोत, कारण माधुरी आमची फेवरेट आहे आणि ती एक्सप्रेशन पण छान दिली त्याच्यावर. Ready? आणि आम्ही ऍक्च्युली मेकअप रूम मध्ये हे करतो. मी गाणं म्हणते आणि अनघा त्यावर. ओके, हा रेडी. म्हणजे आम्ही काही ठरवलेलं नाहीये, आम्ही असंच काहीतरी गोड गोड चूक भूल माफ असावी. तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है. साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.